बातमी मुंबईतून आहे। मुंबईच्या सायन नायर आणि केईएम हॉस्पिटलमधली सामान्य रुग्णसेवा रविवार संध्याकाळपासून बंद झाली आहे आणि या तिन्ही हॉस्पिटलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहे। वेदांत नैब आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। वेदांत, सामूहिक रजेवर सगळेजण गेलेले आहेत असं कळतंय। आत्ताची परिस्थिती या हॉस्पिटलमधली नेमकी काय आहे? विलास, शनिवारी ज्या प्रकारे सायनच्या रुग्णालयात एका निवासी डॉक्टरला मारहाण झाली होती त्याच्या निषेध म्हणून हे जे डॉक्टर आहेत ते रजेवर गेले आहेत एका दिवसाच्या। त्यामुळे जे तीन हॉस्पिटल्स आहेत केएम, सायन आणि नायर, ह्या तिन्ही जे रुग्णालय आहेत त्यांची अत्यावश्यक जी इमर्जन्सी सेवा आहे ती सुरू आहे, मात्र जे रुटीन सेवा जी आहे ती मात्र बंद आहे आणि हा जो संप आहे तो एक दिवसाचा असणार आहे। विलास, बरं, म्हणजे आज ते पुन्हा कामावर येणार आहेत की उद्या येणार आहेत? आजच्या दिवस हा संप असणार आहे आणि आजच्या दिवसानंतर ते ठरवतील की हा संप पुढे घ्यायचा की मागे घ्यायचा। विलास, धन्यवाद वेदांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमी औरंगाबाद येथून आहे। औरंगाबाद येथील घाटी या शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टर मारहाण प्रकरणी निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद केली आणि रुग्णालयाच्या बाहेर शांततेत आंदोलन केलं। रात्री उशिरा एका रुग्णाचा हात फ्रॅक्चर झाला होता। त्याला पाहण्यासाठी नातेवाईकांनी डॉक्टर विवेक बडगे यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टर विवेक यांना मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आणि याच्याच निषेधार्थ रुग्णालयातली रुग्णसेवा बंद करण्यात आली आहे। दारू पिलेली होती, त्यांनी आल्या सीएमओ सोबत वाद घातला आणि नंतर कॅज्युअल्टीमध्ये ॲडमिट झाले। म्हणजे कॅज्युअल्टीमध्ये दाखवायला आल्यावरही तिथं रेसिडेंट होते आमचे उमेश सर, त्यांच्यासोबतही वाद घातला आणि नंतर उमेश सरांनी त्यांना प्लास्टर रूममध्ये पाठवलं। त्यांना फक्त प्लास्टर चेंज करायचं होतं आणि सिरियस केस नव्हती, इमर्जन्सी केस नव्हती ती। नंतर मी प्लास्टर रूमकडे वॉर्डकडे जात असताना त्यांनी मला प्लास्टर रूममध्ये थांबवलं आणि माझ्यावर अटॅक केला, मला मारलं। बहुमत के बाद जो चाहे सीएम वहां बन सकता है। राष्ट्रीय अध्यक्ष या प्रधानमंत्री जो चाहे उसी को मुख्यमंत्री बना सकते हैं और बना दिया है। अब योगी जी का नाम आया है, हमने योगी जी का पार्लियामेंट हमारे साथ है, हमारे साथ ही है, प्रखर हिंदुत्ववादी है। अब देखना पड़ेगा योगी जी के कार्यकाल में राम मंदिर बनता है या नहीं बनता है। पेंग्विनच्या दर्शनासाठी राणीच्या बागेत मुंबईकरांनी मोठी गर्दी केली आहे। काल रविवारची सुट्टी असल्यानं आणि त्यातच 31 मार्चपर्यंत पेंग्विनना पाहण्यासाठी कुठलंही शुल्क नसल्यानं राणीच्या बागेत मुंबईकर मोठ्या संख्येनं जमले होते। हम्बोल्ट पेंग्विन कक्षाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। काल एका दिवशी तब्बल 30,000 लोकांनी पेंग्विन दर्शन घेतलं। यवतमाळमध्ये गर्भपात करत असल्याच्या संशयातून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी बडोदेकर हॉस्पिटलमध्ये छापा टाकला। झरी जामणी तालुक्यातल्या मुकुटबंद इथल्या मनोज आणि सुरेखा बडोदेकर या दाम्पत्याच्या हॉस्पिटलमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। यावेळी 100 गर्भ परीक्षणाच्या किट आणि बाजूच्याच मेडिकलमधून प्रतिबंधित गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे। बडोदेकर दाम्पत्य आणि मेडिकलच्या मालकही फरार असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे बडोदेकर दाम्पत्याकडे होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकची पदवी असताना ॲलोपॅथी उपचार करत असल्याचं देखील आता समोर येते। चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक पुढच्या महिन्यात होतीये, मात्र मतदार यादीतल्या घोळामुळे उमेदवारांची झोप उडाली आहे। इथं प्रभाग रचना नव्यानं करण्यात आली आहे, मात्र नव्या मतदार यादीनुसार हजारो मतदारांचं वास्तव्य एका प्रभागात तर मतदान दुसऱ्या प्रभागात असल्याचं कळतंय। या संदर्भात आयुक्तांकडे ही तक्रार करण्यात आली असून चूक सुधारून नवी मतदार यादी त्वरित देण्याची मागणी करण्यात आली आहे। तर सर्व आक्षेपांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आयुक्तांनी म्हटलं। महानगरपालिकेने लिस्ट जाहीर केली, प्रारूप मतदार यादी जाहीर केली, तेव्हा आम्ही सगळ्यांनी चेक केल्यानंतर माहीत पडलं की याच्यामध्ये खूप मोठा गोळ आहे। बाजूच्या वार्डातले मतदार आमच्या वार्डामध्ये आलेले आहेत, जे प्रभाग रचनेमध्ये ते नसताना सुद्धाही काही प्रभाग आमच्या म्हणजे प्रभाग यादी आमच्यामध्ये जोडण्यात आली आणि जे आमच्या प्रभाग यादीमध्ये लोक होते ते बाजूच्या वार्डामध्ये देण्यात आले। आमची अशी मागणी आहे की अगर हे पूर्ण जेव्हापर्यंत लिस्ट पूर्ण होत नाही तेव्हा निवडणूक हे करणार, निवडणूक झाली नाही पाहिजे। जर निवडणूक यांनी अगर यादी जाहीर केली तर आम्ही याचा निषेध करणार। ज्ञान की वाचनालय आणि एबीपी माझाच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा काल पार पडला।
मुंबईतल्या YB सेंटरच्या सभागृहात विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर, ज्ञान की चळवळीचे प्रणेते प्रदीप लोखंडे, अभिनेते सयाजी शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. पाण्याचं नियोजन आणि सिंचन या विषयावरची ही स्पर्धा पुण्यात पार पडली होती. यात जवळपास 48,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पाणी वाचवणारा मी स्पेशल आहे, पाण्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणारं मी स्पेशल आहे. हे कोणी करत नाही ते मी करणार. असं आयुष्यात आपल्या काहीतरी वेगळं जे समाजाच्या उपयोगी आहे ते करून दाखवण्यातला मी आहे. जे सामान्यांच्या डोक्यात येणार नाही ते मी करून दाखवेन. अशा पद्धतीने मला असं वाटतं काम करणं हे जर आपण केलं तर खऱ्या अर्थाने आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आणि आपल्या सामाजिक आयुष्यात आपण यशस्वी होऊ शकतो. लातूर जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे एलोरी गावात मोर, चिमणी आणि रानपक्ष्यांचा माळावर अक्षरशः सडा पडलाय. तर कोट्यवधींचा हातातोंडाशी आलेलं पीक देखील वाया गेलंय. गारपिटीच्या माऱ्यामुळे जवळपास 2,500 ते 3,000 पक्षी मृत्युमुखी पडलेत. मोर, साळुंकी, छोटी चिमणी, मोठी चिमणी, होले, रानपक्षी अशा सगळ्या पक्ष्यांच्या प्रेतांचा खच माळरानावर पडलाय. सोबतच शेतातले बैल, गायी, म्हशी, हरणं अशा जनावरांनाही गारपिटीचा मारा सहन करावा लागलाय. एका महिलेला गारपीट होताना आश्रय मिळाला नाही, त्यामुळे मार सहन करावा लागला. या महिलेवर सोलापुरात उपचार सुरू आहेत. सरकारच्या शेतकरी धोरणांचा निषेध करण्यासाठी राज्यभरात एकदिवसीय उपोषण करण्यात आलं. भूमिपुत्र संघटनेकडून या उपोषणाची हाक देण्यात आली. या उपोषणाला शेतकऱ्यांसह समाजाच्या विविध स्तरातून साथ मिळताना दिसली. मुंबई, पुण्यासह राज्यभरातील अनेक शहरं तसंच गावांमधून लोक उपोषणात सहभागी झाले. 31 वर्षांपूर्वी 19 मार्च रोजी साहेबराव करपे या यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाणच्या शेतकऱ्यानं आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली होती. त्यानंतर सुरू झालेलं शेतकरी आत्महत्यांचं सत्र अजूनही थांबलेलं नाही. कोकणातील कोकम, नाशिकची वाईन आणि महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता जागतिक व्यासपीठावर पोहोचणार आहे. कारण या उत्पादनांना आता GI टॅग मिळाला आहे. GI टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन हा दर्जा मिळाल्यानं त्या गोष्टीच्या गुणवत्तेला जागतिक मान्यता प्राप्त होते. कोकणातील कोकम, नाशिकची वाईन आणि महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला यामुळे नक्कीच फायदा होणार आहे. यानंतर एक दुर्दैवी बाबत. पत्नीचा फोटो काढताना दरीत पडून पतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सज्जनगडावर घडली आहे. साताऱ्यातील अंबवडे बुद्रुक गावातल्या धनंजय जाधव आणि नीलम यांचं 4 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. धनंजय आणि नीलम फिरण्यासाठी सज्जनगडावर आले होते. नीलमचा फोटो काढण्यासाठी धनंजय दरीच्या टोकावर उभा होता. मात्र पाय घसरल्यानं धनंजय दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पत्नी नीलमला भोवळ आली आणि ती देखील जागीच कोसळली. शुद्धीवर आल्यानंतर तिने स्थानिकांना गोळा करून घडलेला सगळा प्रकार सांगितला. लोकांनी त्यानंतर दरीतून धनंजयचा मृतदेह बाहेर काढला. नागपूरच्या कामठी रोडवर स्टार बस आणि ॲक्टिवाचा अपघात झाला. यात ॲक्टिवावरील 2 जण जखमी झाले. संतापलेल्या परिसरातील लोकांनी एकत्र येऊन बस जाळली. दरम्यान पोलिसांनी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाहीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेनं बंजी जम्पिंगचा थ्रिल अनुभवला. अमितनं थ्रिलचा व्हिडिओ फेसबुक अकाउंटवरून पोस्ट केलाय. न्यूझीलंडमधील जगप्रसिद्ध कावाराऊ ब्रिजवरली हा व्हिडिओ आहे आणि टेस्टिंग ग्रॅव्हिटी असं अमितनं व्हिडिओ शेअर करताना लिहिलंय. बंजी जम्पिंगचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केल्यानंतर लगेचच तो व्हायरल देखील झाला. All right, now you're looking up. Take that deep breath. Focus on that breath, okay? Just gonna lean forward, nice little push out. Here we go, my man. 3, 2, 1. Good.